तुमच्या जवानीची द्या, माईक मागे द्या. हा पिंकी, माईक देशील का आम्हाला? हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी तुम्हाला काय बोलू, काका बोलू की नावाने बोलू? कशाला? संजय बोला ना. अरे संजय, छोटू बोलू मी तुला? काय करता तुम्ही? बिझनेस आहे माझा. अच्छा, आणि तुम्ही एकटेच आले? नाही, मुलगा आलाय ना. अच्छा, बाजूला मुलगा आहे. अरे कडक. आणि तुम्ही एकदम चिल बाबा आहात? येस येस. अच्छा, मग एक मिनिट ना. तर संजय, हे जे आपलं कॉन्व्हर्सेशन आहे हे युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहे. ready. तुमची कन्सेंट आहे याच्यासाठी? हो. ठीक आहे. तर तुम्हीच माझा कॉन्टेंट बघता की मुलगा बघतो तो घेऊन आलाय? सगळे इंडिपेंडेंट बघतात आणि त्यात चांगला असेल तर मग मी तिच्या आईला सांगतो, कारण आई सुपर कॉमेडियन आहे. हा. तिचे कॉमेंट्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात म्हणून आम्ही आणलं नाही तिला. अच्छा अच्छा. आई एवढी लेजंड की आणलंच नाही आम्ही तिला. तिला आम्ही म्हणालो घरी बघ. मग तुम्ही अश्लील शो पण पाहता माझा? हो हो, काय नाही बघा. मग तुम्हाला आवडतं ते सगळं? सगळंच आवडतं. अच्छा. आणि आणि तो मुलगा आहे तुमचा किती वर्षाचा आहे हा? हा, हे जुळे आहेत, हा. पण एक जर्मनीला आहे, अच्छा. आणि एक इकडे एक ठेवलाय इकडे तुम्ही? आमच्यासाठी ठेवलं. तिकडे फ्रँचायझी वाढवायला तो गेलाय जर्मनीला. आणि आयडेंटिकल ट्विन्स आहेत दोघे? Identical. अच्छा. मग तुम्हाला लहानपणी काही प्रॉब्लेम वगैरे व्हायचा असं ओळखण्यात दोघांना? आम्हाला ॲज सच आम्हाला आई बाबांना व्हायचा नाही, बाकीच्यांना व्हायचा. त्याच्या गालाला खळी पडते, हा. त्याला पडत नाही एवढंच. अरे यार, कळलं तू का इंडियामध्ये राहिलास? जर्मनीवाले बोले अरे हा नॉन खडी नको, खड्डेवाला द्या आम्हाला. अच्छा. मग आणि तुम्ही यांच्यावर चिल आहात म्हणजे याची जर गर्लफ्रेंड वगैरे असेल तर तुम्हाला चालतं, म्हणजे आहे त्याची? आहे. अच्छा. आणि त्या जर्मनीवाल्याचा जर बॉयफ्रेंड असेल नाही, तर? त्याची नाही. त्याची नाहीये जर्मनीमध्ये? ओ अरे बापरे, मग तर हा चांगला खेळतोय इकडे. आणि तुम्ही किती कूल बाबा आहात, म्हणजे जसं की हा कधी म्हणाला की माझी गर्लफ्रेंड घरी येणार आहे, तुम्ही जरा बाहेर जाऊन या. ती येते घरी. हा. काय बोलता? मग तुम्ही काय करता तेव्हा? आम्ही आमच्या बेडरूम मध्ये किंवा हॉलमध्ये असतो. तुमचं किती घर मोठं आहे? ए थर्ड ट्विन कसं आहे ना? तू केसावर तुझा IQ पण कापला गेलाय. म्हणजे थर्ड ट्विन. हा. मी बँड्राला राहतो. आणि बँड्रामध्ये तुमचं 2 BHK आहे? मग तुम्ही श्रीमंत आहात तसे? मी श्रीमंत समजत नाही. अरे हे प्रत्येक श्रीमंत माणूस तेच बोलतो. श्रीमंताची व्याख्या वेगवेगळ्या असतात. अच्छा. तुमची काय आहे? मी मिडल क्लास. तुमच्याकडे कोणती गाडी आहे? 5 गाड्या आहेत. आमची व्याख्या हीच आहे. श्रीमंत आहात तुम्ही. आणि सर्वात महागडी गाडी कोणती तुमच्याकडे? नाही, आता रिसेंटली किया घेतली. हां. आणि सर्वात जुनी कोणती? वॅगनर आहे? नाही, मी इनोवा ठेवली, त्याच्यावर माझं प्रेम आहे. आहात का तुम्ही श्रीमंत? मी आता तुम्हाला संजय नाही बोलू शकणार, तो हक्क तुम्ही गमावलाय आता. आणि तुम्ही लग्नाआधी तुमची कधी गर्लफ्रेंड होती ना? किती? आणि मी बायकोलाही सांगितलेलं. हा. शपथ, कडक आहात तुम्ही. मग का तिच्याशी काय तुमचं बिनसलं? काय झालं? म्हणजे मी तुम्ही नॅशनल अलिबागला कॉलेजचा- राहायचं तुम्ही? नाही. का तुम्ही तिचा फोन चेक केला? तुमचा कोणी बेस्ट फ्रेंड आहे? नाही नाही. हा, काय झालं मग? हा, का नाही जमलं तिच्याशी मग? त्यात माझी आईच थोडीशी विलन टाईप होती. हा, म्हणजे सासूबाई? नाही, माझी आई. नाही तुमचे म्हणजे हा बायकोसाठी. मी नॅशनल कॉलेजचं हा. RD नॅशनल. काय केलं मग आईने विलनगिरी? विलन म्हणजे थोडंसं. नाही असं का बोलू, बोला की आई म्हणाली ती हॉट नव्हती असं काही. म्हणजे आम्हाला युट्यूबवर टाकायचं ना म्हणून. नाही, माझ्या दृष्टीने हॉटच होती. मला वाटलं तुम्ही काहीतरी ज्ञान द्याल मला की बाळा असं नको बोलू. म्हणाला ना हॉट तर होत. आता तुम्ही तिला बघता कुठे, म्हणजे असं इंस्टाग्राम वगैरे? आता दिसते तुम्हाला ती कुठे? नाही, म्हणजे कधी फेसबुक वगैरे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. मग काय करता तुम्ही अशी आठवण आली तर? नाही, आता तशा म्हणजे. पण त्या आता पण हॉट आहेत त्या काकी? नाही, अजिबात. अजिबात नाही. मुलगा होता बाबा, मला ती पोरगी पाहिजे. म्हणजे त्यांची मुलगी वगैरे आहे कोणी आता? हो. अरे मुलगीच आहे, मग जमवून टाका ना. कोणाला? तिला मुलगी आहे की नाही विचार. म्हणजे तुमच्यासाठी नाही बोलत आहे मी तुमच्या पोरासाठी बोलतोय आता. नाही, आहे ना त्याचं. तो जरा इंडिपेंडंटच आहे. अच्छा. तो त्याचं बघेल. त्याला असं इंटरेस्ट वगैरे नाही. पण त्या काळात काका थोडं, आता कसं आहे बघा, ही पोरं काय करतात, पण ती मुलगी आवडली वगैरे त्याला इंस्टाग्रामवर मेसेज करतात लगेच. ठीक आहे, खूप सोपं आहे. तुमच्या काळात मुली कशा म्हणजे पाठवायच्या? झालं असं की आम्ही फोक डान्स जिंकलो होतो
हा तुम्ही फोक College- डान्स college. करता. हो केला होता हा हा मी सगळ्या ऍक्टिव्हिटी. मी बॉक्सर पण होतो त्यावेळेला. काय बोलता माझ्यावर सोलापूरला याल तुम्ही म्हणजे माझी पण एक मॅच होती पण त्यांनी मला सांगितलं नाही म्हणजे वन साइड मारला मला. तुम्ही तो इव्हेंट आहे तो असा जीवाला लावून घेतलाय का? नाही नाही मी विसरलो. मी कधी रडतो. कालच रडलो मी फक्त पण नाही नाही हा कोणता हात गेलेला. हा ठीक आहे पण आता मी ठीक आहे. हा तुम्ही सांगा. हा तुम्ही बॉक्सिंग पण करायचे फोक डान्स पण करायचे आणि त्यावेळेला माझं मिड डेला नाव आलेलं. मग मुली फुल वेडा झाल्या असतील. म्हणजे ती पर्टिक्युलर जास्त हा. इम्प्रेस झाली. हा 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 आणि मग फोक डान्सला माझी सोन्याची चेन हरवली होती. तर ती तो हा इव्हेंट बघा केस झाल्यानंतर कापलेला येडा झाला इकडे. हा इव्हेंट झाल्यानंतर ती जास्त विचारायला लागली, अरे कुठे ठेवलेली काय. अच्छा तिची पण चेन हरवली. नाही तर म्हणजे मला तिची तिच्यावरच chain- संशय आला की ही जास्त का विचारते. अरे ही काय लव्ह स्टोरी आहे. एका साईडला बोलता ती मुलगी हॉट होती मग म्हणते मला शॉक आला हिने चोरली आहे. तुम्हाला वाटतं तिने ढापली आहे तुमची चेन. नाही नाही म्हणजे ती सारखी फोन, त्यावेळेला मोबाईल नव्हते, हा पीसी वरनं करायची फोन वगैरे करत आणि काय विचार मिळाली का, हा. आता तू काय करतोयस. अरे म्हणजे ती तुमच्याकडे म्हणजे कॉन्व्हर्सेशन मला नाही, मला असं वाटलं की काय ट्रॅकिंग मध्ये मला ठेवलंय की काय, मी माझी ऍक्टिव्हिटी मी काय करणार आहे वगैरे हो असं. म्हणजे कंप्लेंट वगैरे करताय का आणि तुम्ही. माझ्या हा. आईकडचे सगळे पोलीसवाले होते ना. हा हा तर मामाला मी सांगितलं तर मामा म्हणाला मी ठीक आहे मी 2 कॉन्स्टेबल पाठवतो. हा तर प्रिन्सिपलकडे ती खबर गेली. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही परमिशन घेतली आहे का, तू कोणाला विचारून बोलवणार होतास. म्हणजे मला जरा झापलं. हा पण ही गोष्ट त्या चोरापर्यंत पोहोचली. त्या चोराने आमच्या कॅन्टीनवाल्याकडे माझी चेन आणून दिली की मला सापडली म्हणून. आणि मग कॅन्टीनवाल्याने मला सांगितलं की अरे तेरा तो सामान इधर आहे. नाही त्याला माहित नव्हतं ना त्याच्यात तुमचं सामान काय आहे ते. हा ठीक आहे मग तुम्हाला चेन पण मिळाली प्लस ती मुलगी तर इंटरेस्टेड मुलगी, होती. हा. मग तिला पटवलं कसं तुम्ही. पटवलं म्हणजे आमचे फोटो आम्ही जिंकलो म्हणून आम्ही फोटो काढले होते ना. फोटो आपल्या त्यावेळेला हा म्हणजे नॉर्मल फोटो. हा कॅमेरामधनं काढलेले फोटो. काय त्यावेळेला मोबाईल नव्हते त्याच्यावर. तर मी तिच्याकडे लायब्ररीमध्ये बसायचो आणि मी तिच्यापेक्षा थोडंसं ज्युनियर होतो. म्हणजे ती एक वर्ष पुढे होती. पाठव. हा हा तर ते माझे घ्यायचे सगळ्यांनी मिळून लायब्ररीमध्ये. आराम खोरांनो कोणातरी बाबा बसले म्हणतात घ्यायचे काकांचा लायब्ररीमध्ये. हा 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 मग म्हणजे एक ज्युनियर म्हणून मला असं रॅगिंग करायची. आणि ठीक आहे ना, मी पण एन्जॉय करायचो. कडा कडा जॉली. तुम्ही जॉली माणूस आहात कळलंय मला. हा तर मी त्या फोटोमध्ये तिचा आणि माझा पर्टिक्युलर एक फोटो होता. हा तर मी तो फोटो मागत होतो. तर ती सारखी विचारत होती तोच का पाहिजे. हा ओ म्हणजे ती पण विचारत राहिलेली तोच का पाहिजे तोच का. शेवटी म्हणालो की नाही मला तो फोटो आवडतो आणि तूही आवडते. ओ वा सांगितलं की पण तिने इन्स्टंट हा म्हटलं नाही. हा काही दिवसानंतर मग म्हणाली माझ्याकडे बाईकही आली. पण हा मग बाईकवर बसायला पण तयार नव्हती. मग कसं बसवलं तुम्ही तिला? अरे म्हणजे तुम्ही लोकांनी कसा विचार केला मी कळलं. तुम्ही असा पुढे टाकीवर विचार केला. ती उलटी बसली आता. नाही त्यावेळेला ती सोय नव्हती. अरे बेखयाली. म्हणजे ती बसल्यावर ती खांद्यावर हातही ठेवायचं ना, तेही मला इन्सल्टिंग वाटायचं. अच्छा ती तुमच्या खांद्यावर पण हात नाही ठेवायची? मुद्दाम. अच्छा ठीक आहे मग त्या काळी पण आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं. हा पण मग पण एकदा त्या काळी काका जसं की आता तुम्ही हा म्हणालात की हा त्याची गर्लफ्रेंड ती घरी येते. तुम्ही त्या काळी कुठे जायचे? तुमचं नका सांगू पिंकी ताई. हा हा कुठे जायचे काका तेव्हा? बँडस्टँड असायचं. हा तिकडे होऊन जायचं सगळं. नाही 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 म्हणजे बाईक अशी लावून त्याच्यावर बसायचो. अच्छा त्यावेळेला असं काही. पण तिने मला बरंच ट्रेनिंग दिलं तसं. म्हणजे मला काका तुम्ही असे जाता थोडे थांबता. काय ट्रेनिंग दिलं काका आम्हाला नाही माहिती. ट्रेनिंग म्हणजे माझ्या लाईफ मधली ती पहिली. अरे नाही नाही काका खरं सांगा. हा काय शिकवलं तिने तो तुम्हाला? म्हणाला ना तसा सील पॅक. जर्मनीतला मुलगा आता जर्मनीमधनं अजून पुढे जाणार आहे की मी परत नाही येते भारतात.
पण तुमच्या बायकोला ही सगळी स्टोरी माहिती आहे पूर्णच सांगितली तुम्ही? अच्छा, म्हणजे तुमची वाईफ एकदम चिल आहे. एकदम जर तुम्ही असं कधी ट्रिपला वगैरे जाता कुठे थायलंडला वगैरे गेले तर चालेल तिला? तुम्ही हा, गेले? चालेल ना, न चालेल ना. कुठे गेलात तुम्ही? असं गेलात कुठे फिरायला वगैरे? म्हणजे नाही, माझी काही लाईफमध्ये प्रिन्सिपल्स आहेत, त्याला मी क्रॉस नाही करत. अरे बापरे, तुम्ही अचानक म्हणजे प्रेमातही काही distance अचानक तुम्ही तिथे गेलेलात, मग तुम्हाला आठवली अरे घरी जायचंय, या हरामखोराच्या नादी नको लागायला. तुम्ही अचानक आलोकनाथ झालात. माझी बायको माझा संसार, हेच माझं खरं प्रेम आहे. छान छान, एकदा टाळा त्यांच्यासाठी. मला असं वाटतं काकांना पैसे देणं म्हणजे काकांचा अपमान होईल. ए काय तुला काय पैसे देतो? ठीक आहे, आपण कोणातरी मॅच्युअर माणसाला विचारू. कोण आहे? काय गिफ्ट देऊ काका? गिफ्ट काय देऊ मी? ते गिफ्ट माझ्यासाठी झालं ना त्यांची. ही वॉच खूप महाग आहे, पैसे पण नको. मला ती पाण्याची बाटली मिळेल का? ही उष्टी आहे माझी, पण चालेल. हा मी शो नंतर देतो तुम्हाला. चालेल? Yes. अरे, best, ठीक आहे, छान. आता काका चांगले होते, ते म्हणाले बाटली द्या. तुम्ही हरामखोर, मला माहिती आहे. एक जण बोलला ते शूज दे आम्हाला, ते नायकीचे शूज दे, हे जॅकेट काढ. आई बोला तू नागडा कसा?